नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एमपीएससी बाणा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? भारताचा भूगोल, त्यामधील राजकीय भूगोल हा पाठ बघितला. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? तर आता आपल्याला प्राकृतिक भूगोल पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर प्राकृतिक भूगोल मध्ये मी आज भाग 1 घेणार आहे, उद्या भाग 2, 3 अशा पद्धतीने आपली सिरीज पुढे कंटिन्यू राहणार आहे. आता प्राकृतिक भूगोलचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भूगोलाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे म्हणजे प्राकृतिक भूगोल. हे खूप महत्त्वाचा आहे कारण की प्रत्येक वर्षी प्राकृतिक भूगोलावर 2 ते 3 क्वेश्चन हमखास विचारले जातात. किती? प्राकृतिक भूगोलावर 2 ते 3 क्वेश्चन हमखास विचारले जातात. मग प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला माहित आहे भारताच्या प्राकृतिक भूगोलाचे किती पाठ पडतात? एकूण 5 पाठ पडतात. सगळ्यांनी ते व्यवस्थित लक्ष द्या. भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये एकूण पाठ किती पडतात? तर 5 विभागात प्राकृतिक विभाग हा विभागला गेलेला आहे. त्यातील पहिला विभाग विचार करा. हा भारताचा कसा तुम्हाला माहित आहे? हा आहे आपला तो पहिला विभाग, बरोबर आहे? लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. हा आहे आपला पहिला विभाग. हा पहिल्या विभागाचं नाव काय आहे? तर उत्तर भारतातील पर्वतीय विभाग म्हणून ह्या पहिल्या विभागाला मानलं जातं, किंवा ऑब्लिक ह्याला हिमालय पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हिमालय पण म्हटलं जातं. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव लक्षात घ्या. काय म्हटलं जातं ह्याला? उत्तर भारतातील पर्वतीय विभाग. हा आपला पहिला विभाग झाला. हा पहिला विभाग तुम्हाला जे मी क्रॉस चिन्ह केले त्या विभागात हा तुम्हाला पहिला विभाग पूर्णच्या पूर्ण दिसून येतोय. आता हा दुसरा विभाग कोणता येतोय? तर दुसरा विभाग हा मैदानी प्रदेश येतोय. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? उत्तर भारतातील मैदानी विभाग. हा विभाग झाला. आणि हा जो तुम्हाला तिसरा विभाग दिसतोय म्हणजे जो पूर्णच्या पूर्ण कोरा आहे, हा तिसरा विभाग, ह्याला म्हटलं जातं दक्खन पठारी प्रदेश. काय म्हटलं जातं ह्याला? दक्खन पठारी प्रदेश. आणि आता जो चौथा विभाग आहे, हा आहे कोणता? चौथा विभाग. ह्याला म्हटलं जातं विभागाला जी सागरी आपली जी किनारपट्टी आहे, पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी, जी आपली सागरी किनारपट्टी पूर्व आणि पश्चिम सागरी किनारपट्टी आहे, त्या विभागाला दख्खन सागरी किनारी पट्टी म्हणून ओळखलं जातं. आणि लास्ट जो आहे तो आपला म्हणजे हे जे आपले इथं कोणती बेट आहेत? अंदमान निकोबार बेट. आणि ह्या ठिकाणचे जे आहे आपलं तो लक्षद्वीप बेट. ही जी बेट जी सगळी जी आहेत ह्या बेटांचा आपला 5वा विभाग आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की प्राकृतिक भारताचा अभ्यास करताना आपल्याला या 5 घटकांचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. प्रत्येक घटकातील सब पॉइंट सगळे पॉइंट आपल्याला व्यवस्थित 5 घटकांचे अभ्यास करायचा आहे आपल्याला. आता परीक्षेला प्रश्न कसा विचारला होता? परीक्षेला एकदा एमपीएससी ला असा प्रश्न विचारला होता की हा विभाग असा सगळ्यात मोठा विभाग कोणता आहे, सगळ्यात लहान विभाग कोणता आहे, त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे, चढता आणि उतरता क्रम विचारला होता. त्यावरून तुम्ही इकडे लक्षात घ्या. देशाचा जर एकूण विचार केला तर मैदान जे आहेत पूर्णपणे मैदानी प्रदेश भारताचा, जर मैदानी प्रदेश हा 43.2% आपल्या 100% पैकी 43.2% हा मैदानी प्रदेश आहे. म्हणजे जे हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे तो किती? 43.2% आहे. दुसरा बघा, पर्वतरांगा ज्या आहेत त्या पर्वतरांगा किती आहेत? 30% आहेत. पण त्या 30% पर्वतरांगा कशा धरलेल्या आहेत बघा. त्यात पर्वतांचा जर विचार केला तर ते पर्वत किती? 10.6%. आणि टेकड्यांचा विचार केला तर ते किती? 18.5%. या दोन्हीचा विचार केला तर किती येते? 30% येते. ओके, हा प्रश्न आयोगाने विचारला होता की एकूण किती टक्के पर्वतरांगा आहेत. आता आणि पठाराचा जर विचार केला तर पठार किती आहेत? एकूण 27.7% एकूण पठार आहेत. आता आपण उत्तर भारतातील पर्वतरांगा पाहायला सुरुवात करणार आहे. प्राकृतिक भूगोल मध्ये आपण पहिला पाठ घेणार आहे तो म्हणजे उत्तर भारतातील पर्वतरांगा. त्या पर्वतरांगामधील आता आपण पर्वतरांगा फक्त पाहणार आहे आणि नंतर हिमालय पर्वताची पूर्ण माहिती घेणार आहे. त्या पर्वतरांगाचा जर विचार केला तर हिमालयामध्ये एकूण तुम्ही जर विचार केला तर पर्वतरांगा बघा सगळ्यात वर कोणती येते? 1 नंबरला ती म्हणजे काराकोरम पर्वतरांग. त्यानंतर 2 नंबरला कोणती येते? लडाख पर्वतरांग. 3 नंबरला कोणती येते? झास्कर. 4 नंबरला येतोय तो म्हणजे ग्रेट हिमालय.
5 नंबरला मध्य हिमालय, त्यालाच म्हटलं जातं लघु हिमालय, आणि 6 नंबरला येतो तो म्हणजे शिवालिक हिमालय. ही सिरीज तुम्हाला लक्षात ठेवणं ही खूप महत्वाची आहे, कारण ह्या सिरीजच्या क्रमावर हमेशा प्रश्न विचारला जातो की वरून खाली तुम्हाला जर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना, दक्षिणेकडून उत्तरे जाताना कसा पर्वतरांगाचा क्रम आहे व उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कसा हा पर्वतांचा क्रम आहे, आणि नंतर आपण प्रत्येक पर्वताची माहिती बघणार आहे. आता पर्वताचा क्रम तुम्ही बघितला, उत्तरेकडून जर तुम्ही दक्षिणेकडे जात असाल तर 1 नंबरला येते ती म्हणजे काराकोरम रांग, 2 नंबरला लडाख रांग, झास्कर रांग, ग्रेट हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक हिमालय. आता हे लक्षात कसं ठेवायचं की लक्षात राहत नाही, मग ह्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. ट्रिक बघा काय आहे, शिवा पिझ्झा खाल्ला का. ओके, शिवा पिझ्झा खाल्ला का. आता इकडे लक्ष द्या, शिवा पिझ्झा खाल्ला का ही ट्रिक आहे. आता बघा शिवा म्हणजे काय आलं, शिवलिक हिमालय, खालून वर बघा. आता शिवा पी म्हणजे कुठली आली, त्या मध्य हिमालयमध्ये एक पीर पांढरा रांग आहे ती रांग आली. आता झा म्हणजे कुठली आली, झास्कर रांग आली. खाल्ला का, ला म्हणजे कुठली आली, लडाख रांग, आणि का म्हणजे काय आली, काराकोरम रांग. म्हणजे शिवा पिझ्झा खाल्ला का याच्यावरून तुमच्या असं लक्षात आलं की तुमच्या सगळ्या सिरीज पूर्णच्या पूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्णच तुमच्या लक्षात राहिलं. आता पुन्हा एकदा लक्ष द्या, शिवा पिझ्झा खाल्ला का. शी म्हणजे काय आलं, शिवालिक हिमालय. पी म्हणजे काय आलं, पीर पंजाल रांग. झा म्हणजे काय आलं, झास्कर. खाल्ला, ला म्हणजे काय आलं, लडाख रांग, आणि का म्हणजे काय, काराकोरम रांग. ह्या 5 रांगा आहेत, ह्या 5 रांगा तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं का. आता प्रत्येक रांगेबद्दल आपण हळूहळू माहिती पाहायला सुरुवात करणार आहे. आता पहिली रांग बघा, पहिली रांग कोणती येते, काराकोरम रांग, बरोबर. पहिली रांग कोणती येते, काराकोरम रांग पर्वतरांग. आता ह्या काराकोरम पर्वतरांगबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहे. आता काराकोरम पर्वतरांग बघितली तुम्ही, ही काय आहे, काराकोरम पर्वतरांग. आता ही काराकोरम पर्वतरांगाचा जर विचार केला तर ही ऍक्च्युअली काराकोरम पर्वतरांग आहे कुठं. आता ही कुठं आहे, जी सिंधू नदी आहे त्या सिंधू नदीची जी उपनदी श्लोक नदी आहे त्या श्लोक नदीच्या उत्तरे साईडला काराकोरम पर्वतरांग आहे. आणि जर तुम्ही विचार केलं तर पाश्मेच्या पठारावरून जी यारकंद नदी येते त्याच्या दक्षिणेच्या साईडला काराकोरम पर्वतरांग ही पसरलेली आहे. काराकोरम पर्वतरांगच्या जर लांबीचा जर विचार केला, लांबी, रुंदी, उंचीचा जर विचार केला तर ह्याची काराकोरम पर्वतरांगाची जर उंचीचा जर विचार केला तर उंची सरासरी 8000 किलोमीटर आहे. 8000 मीटर आहे, सॉरी किलोमीटर नाही मीटर आहे, 8000 मीटर. म्हणजे तुमच्या इथं असं लक्षात येईल की आपल्यातली सगळ्यात उंच जी शिखर आहेत ती कुठं आहेत, काराकोरम पर्वतरांगामध्ये आहे. आता ह्यातच बघा, ह्या काराकोरम पर्वतरांगामध्ये सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, ते आपल्या भारतातील सगळ्यात उंच शिखर जे केटो आहे, भारतातच म्हणतो काराकोरम पर्वतरांगामधील सगळ्यात उंच शिखर जे केटो आहे ते केटू ह्या काराकोरम पर्वतरांगामध्ये आहे. आणि त्याची उंची किती आहे, 8611 मीटर त्याची उंची आहे. म्हणजे काराकोरम पर्वतरांगेतील सर्वात उंच जे शिखर आहे ते कोणतं आहे, केटू, आणि त्याची उंची किती आहे, 8611 मीटर आहे. आणि दुसरं जे शिखर आहे त्याला म्हटलं जातं काय, हिडन पीक, घशेरक्रम, ह्याची उंची किती आहे, 8068, म्हणजे 8068 मीटर ह्या दुसऱ्या शिखराची उंची आहे. आता हे काराकोरम पर्वतरांगामध्ये काही हिमनद्या आहेत, त्या हिमनद्या आपण लाईन बाय लाईन पाहू. कोणत्या हिमनद्या आहेत, तर ह्या काराकोरम रांगमध्ये असे अनेक हिमनद्या आहेत. आपण महत्वाच्या 3 हिमनद्या घेतलेल्या आहेत. एक हिमनदी कोणती आहे, बाल्फो हिमनदी आहे, बरोबर. दुसरी हिमनदी कोणती आहे, बातुरा हिमनदी, आणि तिसरी हिमनदी आहे ती सियाचीन हिमनदी. आता सियाचीन बद्दल तुम्ही सगळ्यांनी माहिती ऐकली असेल. आपल्या भारतातील सगळ्यात मोठी जी हिमनदी आहे ती आहे कोणती, सियाचीन हिमनदी. आणि ती सियाचीन हिमनदी कुठे आहे, काराकोरम या पर्वतरांगामध्ये आहे. आता या सियाचीन हिमनदीची
74 किलोमीटर किती आहे? सियाचीन जी नदी आहे ती नदी आपली जी वाहते ती किती? 74 किलोमीटर सियाचीन ही नदी वाहते. नदी म्हणतो आपण हिम नदी. सियाचीन काय आहे? हिम नदी. चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीची सियाचीन ही सगळ्यात मोठी. म्हणजे प्रश्न जर असा विचारला की भारतातील सगळ्यात मोठी हिम नदी कोणती आहे तर उत्तर येईल सियाचीन. किंवा जर तुम्हाला असं विचारलं की काराकोरम पर्वतरांगमधील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे तर काय येणार? K2 8611 मीटर 8711 मीटर. आता तुम्हाला विचारलं की पर्याय देतील की ह्यातील काराकोरम पर्वतरांगमधील कोणती हिमनदी नाही किंवा कोणती हिमनदी आहे त्यातील बाल्फो, बातुल आणि सियाचीन असे पर्याय असतील. किंवा असं जर विचारलं की श्लोक नदीच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे लगेच की श्लोक नदीच्या उत्तरेला काराकोरम पर्वतरांग आहे. आता आपण काय पाहणार आहे? लडाख रांग, झास्कर रांग पाहणार आहे. मगाशीच आपण मित्रांनो काराकोरम रांग पर्वतरांगाबद्दल माहिती बघितली. आता आपण कोणती रांग पाहणार आहे? 2 नंबरची लडाख रांग आणि 3 नंबरला झास्कर रांग. या पूर्णच्या पूर्ण ह्या दोन्हीची माहिती घेणार आहे. आता हे लक्ष द्या. लडाख रांगेचा जर विचार केला तर लडाख रांगला काय म्हटलं जातं? दुसऱ्या भाषेत म्हटलं जातं लडाखला शीत वाळवंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? शीत वाळवंट म्हटलं जातं लडाख रांगला. आता लडाख रांगचं ऍक्च्युअली स्थान कुठं आहे तर लडाख रांगचं ही कोणती नदी आहे तर ही आपली जी नदी आहे ही नदी आहे सिंधू नदी. कोणती नदी? आणि सिंधू नदी. आणि त्या सिंधू नदीची उपनदी कोणती आहे? ही श्लोक नदी. म्हणजे तुमच्या इथं असं लक्षात आलं आहे सिंधू नदी आणि श्लोक नदी या दोन्हीच्या बरोबर मध्ये कोणती रांग आहे? लडाख रांग आहे. म्हणजे सिंधू नदीच्या उत्तर साईडला म्हणजे कोणत्या आहे? सिंधू नदीच्या उत्तरे साईडला आणि श्लोक नदीच्या दक्षिणे साईडला ही लडाख रांग आहे. त्या लडाख रांगचा जर विचार केला तर लडाख रांगची उंची किती आहे? सरासरी उंची लडाख रांगची किती आहे? 5000 मीटर आहे. आणि तिची जी लांबी आहे ती लांबी किती आहे? 300 किलोमीटर ही तिची लांबी आहे. जर तुम्ही श्लोक नदीच्या पलीकडे साईडला म्हणजे कोणत्या साईडला? वायव्य साईडला जर तुम्ही गेला तर तिला त्याच लडाख पर्वतरांगाला काय म्हटलं जातं? राखामोशी पर्वतरांग म्हटलं जातं. आणि तेच आग्नेय साईडला आला तर त्या साईडला काय आहे? कैलास पर्वतरांग आहे. ही पूर्णच्या पूर्ण पर्वतरांग लडाख रांगच आहे. ही लडाख ही कैलास पर्वत आहे ही कुठे विचार केला तर कुठे येते? तिबेटमध्ये. कुठे? तिबेटमध्ये हा कैलास पर्वत आहे. आता लडाख रांग बद्दल तुमच्या पूर्णच्या पूर्ण ही एक इमेज तयार झाली असेल की सिंधू नदीच्या वरच्या साईडला आणि श्लोक नदीच्या खालच्या साईडला दोन्हीच्या मध्ये लडाख पर्वतरांग आहे. आणि त्याच्या वायव्य साईडला त्याला राखामोशी म्हटलं जातं आणि आग्नेय साईड म्हणजे खालच्या दक्षिणी साईडला त्याला कैलास पर्वतरांग म्हटलं जातं. आणि ते कुठे आहे? तिबेटमध्ये आहे. आता इकडे लक्षात झास्कर रांग. आता आपली झास्कर रांग कुठे आहे? ही जी नदी आहे बरोबर आहे ही कोणती नदी आहे? ही नदी आहे सिंधू नदी. कोणती? सिंधू नदी. म्हणजे सिंधू नदीच्या दक्षिणेला कोणती रांग आहे? झास्कर रांग. आणि सिंधू नदीच्या उत्तरेला लडाख रांग आहे. प्रश्न एमपीएससी ला हमेशा किंवा बराच वेळा असा विचारलेला आहे की सिंधू नदी आणि श्लोक नदी यांच्यामध्ये कोणती पर्वतरांग आहे किंवा सिंधू नदीच्या दक्षिणेला कोणती पर्वतरांग आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि असा प्रश्न विचारलेला पण आहे. ही कोणती रांग आहे? झास्कर रांग. म्हणजे कुठे आलं? सिंधू नदीच्या खालच्या साईडला. ही कोणती नदी? सिंधू नदी. सिंधू नदीच्या दक्षिणेला झास्कर रांग आहे. आणि ग्रेट हिमालयाच्या उत्तरेकडे झास्कर रांगेचं स्थान आहे. आणि लडाख पर्वतरांग कुठे आहे? तुमच्या लक्षात आलं असेल सिंधू नदीच्या वरच्या साईडला आहे. आता आपण आता काराकोरम रांग पाहिली, लडाख रांग पाहिली, झास्कर रांग पाहिली. आता आपल्याला पाहायचं ते म्हणजे ग्रेट हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. आता ही जी तुम्हाला भाग दिसतोय हा कोणता भाग आहे? मग मी सांगितलं ग्रेट हिमालय आहे बरोबर. हा काय आहे? ग्रेट हिमालय. हा भाग आहे तो कोणता आहे? मध्य हिमालय. आणि हा भाग आहे तो कोणता आहे? शिवालिक पर्वतरांग. आता
तुमच्या लक्षात आलं असेल की ही सर्व पर्वतरांगा कशा प्रकारे आहेत त्या सगळ्या लक्षात आलं असेल, त्यांची सिरीज लक्षात आलं असेल. आता ग्रेट हिमालय आणि मध्य हिमालय ह्यामधील जो भाग आहे ह्या मधील भागाला काय म्हटलं जातं, आणि मध्य हिमालय आणि शिवालिक पर्वतरांग यामधील भागाला काय म्हटलं जातं तर तुम्हाला मी सांगतो. आता ग्रेट हिमालय आणि मध्य भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, MCT. म्हणजेच MCT मतलब काय आहे, मेन सेंट्रल ट्रस्ट. आणि जो मध्य हिमालय आणि शिवालिक पर्वतरांग आहे यांच्यामधल्या भागाला म्हटलं जातं MBT. MBT म्हणजे काय असते, मेन बाउंड्री ट्रस्ट. MCT म्हणजे काय, मेन सेंट्रल ट्रस्ट आणि मेन बाउंड्री ट्रस्ट. ह्यालाच काय म्हटलं जातं बघा, ह्यालाच म्हटलं जातं मर्ग आणि ह्याला म्हटलं जातं डून. आता मर्ग म्हणजे काय असते, मर्ग म्हणजे काय, दोन पर्वतांमधील जो सुपीक प्रदेश असतो त्याला मर्ग म्हटलं जातं. आता मर्ग मध्ये कोण कोण येते, सोनमर्ग, गुलमर्ग हे जे प्रदेश आहेत हे कशासाठी प्रसिद्ध आहेत, हे फळासाठी प्रसिद्ध आहेत. आणि डून मी तुम्हाला सांगितलं कुठला भाग आहे, मध्य हिमालय आणि शिवालिक भाग यांच्यामधला जो डून भाग आहे हा कोणता आहे, डेहराडून, कोटलीडून हे भाग आहेत. आता हीच डायग्राम तुम्हाला जर मी इमॅजिनेशन करून जर अशी सांगितली, ही पर्वतरांग ग्रेट हिमालय ह्याच्यामध्ये मर्ग आहे, मध्य हिमालय ह्याच्यामध्ये डून आहे आणि शिवालिक पर्वत. आता ह्यामुळे काय होईल, तुमच्या लक्षात येईल, व्हिज्युअलायझेशन तयार होईल निर्माण तुमच्या मनात, आणि तुमच्या लक्षात असं राहण्यापेक्षा असं लगेच राहू शकतं. आणि जर आता क्षेत्रफळाचा जर विचार केला, कशाचा, क्षेत्रफळाचा विचार केला तर क्षेत्रफळानुसार काय होते तुम्हाला मी सांगतो, इकडच्या साईडला लिहितो. क्षेत्रफळ क्षेत्रफळानुसार जर यांचा क्रम बघितला तर एक नंबरला काय येते, एक नंबरला येतो तो म्हणजे ग्रेट हिमालय. दोन नंबरला काय येतोय, शिवालिक. आणि तीन नंबरला काय येतोय, मध्य हिमालय. आता तुमच्या लक्षात ग्रेट हिमालय, शिवालिक आणि मध्य हिमालय ही ह्यांच्या क्षेत्रफळानुसार क्रम येतोय. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहे, पुढच्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण हिमालयाची माहिती, हिमालयाचे राजकीय प्राकृतिक विभाग या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे. ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं की पर्वतरांगा कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हिमालय पर्वतरांग आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या पूर्ण गोष्टी आपण क्लिअर करणार आहे. धन्यवाद.